ताटवा हा सिनेमा अरुण नलावडेंना का करावासा वाटला असेल? जो अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून आजपर्यंतच्या इतक्या जाणीव संपन्न कलाकृती करतो, त्यांनी प्रोजेक्ट केल्यासारखा सिनेमा का केला असावा? या प्रश्नाचं काही उत्तर मिळत नाही. मुळात हा सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला आहे असा प्रश्न पडावा अशा पद्धतीची ही कलाकृती. श्वासच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असणाऱ्या या निर्मात्याने असा सिनेमा करावा ज्याने सिद्धिविनायकाचा महिमा, बाई माणूस असे सिनेमे दिग्दर्शित केले. त्याने ताटवा सिनेमाचं दिग्दर्शन केलं. मी दोनदा त्याचं पोस्टर, त्याचं ब्रोशर पाहिलं आणि या गोष्टीवर विश्वास बसला. या आठवड्यात रिलीज होणारा सगळ्यात धन्यवाद सिनेमा हा ताटवा आहे हे खेदाने सांगावं लागतंय. 16 सुपर 16च्या काळात ज्या प्रकारचे जत्रेसाठीचे सिनेमे होत होते त्यापेक्षाही अत्यंत बेसिक असा सिनेमा खरं तर हा आहे. पाथरवाट समाजावर होणाऱ्या अन्यायाचं चित्रण आणि आजही त्या समाजात असलेली खरं तर एक जातपात मानण्याची गोष्ट इथे आपल्याला दिसते. शिल्पा नावाची पाथरवाट समाजातील एक मुलगी आहे, ती म्हणजे गौरी कोंगे. ती शिकती आहे असा संदर्भ येतो, पण ती डोक्यावर पाटे, उखळ, खलबत्ते विकताना आपल्याला दिसते. अशा परिस्थितीत तिला आयुष्यात हरलेला कलासक्त गुरुजी हा परांजपे म्हणजेच अरुण नलावडे तिला भेटतात आणि तिच्या आयुष्याला एक दिशा मिळते. तिच्यावर एक श्रीमंत मुलगा प्रेम करतोय, त्याचं नाव लिखित, तो म्हणजे संजय हेजवळ. हे मी सांगताना तुम्हाला जितकं तुटक तुटक सांगतोय, विसंगत वाटतंय, त्यापेक्षा सिनेमा हा जास्त विसंगत आहे. धड जात संघर्ष नाही, त्यामध्ये असलेला स्ट्रगल नाही. शिल्पा स्कल्पचर करण्यासाठी येते, पण ती चित्रकलाच अधिक करताना दिसते. तिच्या वडिलांना गावातील देवळात प्रवेश नाही आणि नंतर एकदम त्यांच्या हस्ते आरती वगैरे. या सगळ्यात तिच्या भावी सासू म्हणजे ज्या निर्मात्या आहेत त्या हट्टाने अभिनेत्री झाल्याचं दिसतं. त्यांची संवाद फेक म्हणजे एक लाफ्टर चॅलेंज आहे, लाफ्टर राईड. त्या सगळ्यात मूळ विषय राहिला बाजूला. एकूणच या सिनेमाचं नाव ताटवा ठेवलंय, पण हा सिनेमा म्हणजे फुलं राहिली बाजूला, काट्यांचा ताटवा आहे. थिएटरच्या एसीमध्येही ते आपल्याला टोचतायत याची जाणीव पदोपदी होते. गौरी कोंगेसारख्या गुणी अभिनेत्रीला हा सिनेमा निवडताना कोणता ट्रिगर पॉईंट असेल याची खरंच उत्सुकता आहे. अरुण नलावडेंच्या दिग्दर्शनापेक्षा अभिनय कितीतरी पटीने उजवा झालाय. त्यांनी साकारलेले परांजपे गुरुजी, त्यांच्या आयुष्यातील दुःख, त्यांची कलासक्त बांधिलकी, या सगळ्याची वातावरण निर्मिती बरी झाली. पण एकूणच या सिनेमाची इतकं शकलं केली गेली आहे की या सगळ्या प्रक्रियेत सिनेमाच हरवून गेलाय. ताटव्याचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, पण जात आणि गरिबीमुळे आपल्या मुलांचं प्रेम असणारी जी शिल्पा, जी मुलगी आहे, तिला नाकारणारी सासू एका किटी पार्टीत तिच्या मैत्रिणी म्हणतात म्हणून तिला आपली चूक समजते. ॲक्च्युअलायझेशन, रिअलायझेशन या फेज इतक्या पटकन येतात. या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने दाखवल्या आहेत ते पाहणं म्हणजे अत्यंत हास्यास्पद सिक्वेन्स आहेत. मुळात कथानकाचा, दिग्दर्शनाचा आणि संवादाचा फोकस इतका हल्लाय की सिनेमात जितके आउटफोकस शॉट्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त आउटफोकस हे सारं प्रकरण झालंय असं पदोपदी वाटतं. का पाहावा याची कारणं अजून मी तरी शोधतो. का टाळावा? आता इतक्या वेळ तेच तर सांगतोय. थोडक्यात काय, हमने तो बस कलिया मांगी थी, काटो का ताटवा मिला. या सिनेमाला मी देतोय 1 स्टार.